हॅलो हाय सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. मुलांना शाळेत पाठवल्यानंतर माझ्या दिवसाची खरी धावपळ सुरू होते. आधी घर थोडंसं आवरते, स्वयंपाकघर स्वच्छ करते आणि उरलेली घरकाम पूर्ण करते. मला आज काही कपडे वगैरे घडी करून ठेवायचे होते. कपडे सुकत घातलेले काढले आणि ओले कपडे मला सुकवायचे होते. त्याच्यामुळे जे काही कपडे होते ते फ्रीजवर काढून ठेवलेले होते. मग ते कपडे मी घडी करून कपाटात ठेवले आणि मग मी आली होती किचनमध्ये किचन सगळंपणे आवरून घ्यायचं होतं. आज मी माझ्यासाठी राईस फ्राय करून घेतला होता आणि आज मुलांना दिला होता बटाट्याची भाजी आणि चपाती. मग अशा प्रकारे सर्व आवरून घेतलं. ती लोकं गेल्यानंतर मला जेमतेम 45 मिनटं तरी लागतात हे सर्व घर आवरायला. मला थोडीशी भांडी असतात, कपडे सुकत घालायचे असतात, काही थोडेसे कपडे धुवायचे असतात, किचन आवरायचं असतं आणि माझंसुद्धा आवरायचं असतं. मग अशा प्रकारे किचन वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं. जी काही भांडी होती ती भांडी घासून घेतली आणि मग त्याच्यानंतर ती भांडी मला लावायची होती. मग ती भांडी सगळी व्यवस्थित रॅकमध्ये लावून घेतली. नाही जर लावली ना भांडी मग पिऊन काही ना काही आपटत वगैरे बसते. त्याच्यामुळे विचार करते की पूर्ण भांडी लावूनच जावी, म्हणून मग सगळी भांडी लावून घेतली अशा प्रकारे. आणि मग नंतर किचन वगैरे पुसून लादी वगैरे पुसायला आली. त्यानंतर मला ऑफिसला जायची तयारी करते. या सगळ्या धावपळीत स्वतःसाठी थोडा वेळ काढणंही तितकंच महत्त्वाचं असतं. प्रत्येक दिवस सारखा नसतो, पण एक गोष्ट कायम असते. आपल्या कुटुंबासाठी केलेली प्रत्येक छोटी मेहनत, घर, मुलं आणि ऑफिस यांचा समतोल साधणं सोपं नसतं. पण आपल्या माणसांच्या चेहऱ्यावरचा हसू पाहिले की सगळं थकवा निघून जातो. त्याच्यानंतर ही लादी वगैरे साफ करून घेतला आणि मग निघाली होती माझ्या ऑफिसच्या कामासाठी. जर तुम्हाला असे डेली रुटीन मी जे काही केलेले घरातली कामं, कुकिंग आणि ऑफिसच्या लाईफचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा की माझे व्हिडिओ कसे असतात आणि काय असतात. त्याच्यानंतर माझा आवरून घेतला आणि मग माझा आवरून घेतल्यानंतर टिफिन वगैरे बॅगेत वगैरे भरला, लॉक वगैरे केला आणि मग निघाली होती ऑफिससाठी. असं काहीसं होतं आजचं. मग त्याच्यानंतर पोचली होती ऑफिसमध्ये. मग काय लागली ऑफिसची कामं करायला. चला तर मग बाय.